ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन चिडलेला आहे, कारण या सगळ्यामध्ये अर्जुनला साने वकिलांनी कॉल केलेला आहे. साने वकिलांनी कॉल केल्यामुळे अर्जुनला समजलंय की सायली त्यांच्याकडे गेली होती आणि अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला बोलायला लागतो की तुम्ही या सगळ्यामध्ये साने वकिलांना का भेटायला गेलात. आता का भेटायला गेलात म्हटल्यावरती त्याचं उत्तर साने वकील स्वतःच येऊन देतात. ते आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये डिवोर्स पेपर आलेले असतात. त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सायलीला बोलायला लागतो की तुम्ही हे डिवोर्स पेपर फाईल का केलेत. यावरती सायली गडबडते. खरं तर सायलीने हे काहीच केलेलं नसतं. त्यावरती सगळ्याच घरच्यांना धक्का बसतो. मग सायली बोलायला लागते की या सगळ्यामध्ये मी काहीही डिवोर्स पेपर वगैरे फाईल केलेले नाहीत. हे काय आहे मला खरंच माहिती नाही आहे. असं म्हटल्यावरती आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता प्रताप म्हणतो काय झाले अर्जुन, तुमच्या दोघांच्यामध्ये काही भांडणं असतील तर ती भांडणं तुम्ही दोघांनी बसवून मिटवून टाका ना. उगाच स्वतःच्यामध्ये भांडणं करण्यात काहीही अर्थ नाहीये. या सगळ्यामध्ये तुमची भांडणं तुमच्या दोघांच्यामध्येच मिटलेली बरी. या घरामध्ये उगाचच तमाशे नकोत. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली अर्जुन आपल्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती अर्जुन सायलीला बोलायला लागतो काय झालंय, तुम्ही या सगळ्यामध्ये हे का टोकाचे निर्णय घेताय आणि मग जर तुम्ही साने वकिलांना हे सगळं दिलं नाहीत ऑथॉरिटी तर साने वकिलांना कुठून हे सगळं डिवोर्सचे पेपर करायचे सुचले. सायली म्हणते मला खरंच याच्यामध्ये काहीच माहिती नाही आहे. काय केलंय, कुणी केलंय, कसं केलंय या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजिबात काहीपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. यावरती सायली म्हणते सर मला जे काही सांगायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगेन, पण खरं सांगायचं तर तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अर्जुन म्हणतो अपेक्षा, कसली अपेक्षा. अर्जुन विचार करतो नक्कीच सायलीने आपलं सायलीवरती प्रेम आहे हे ऐकलेलं आहे का. कदाचित यामुळे सायली चिडल्यात का. आता अर्जुन वेगळाच समज करून घेतो. त्यावेळेला सायली इकडे सांगायला लागते मी तुमचं आणि चैतन्य सरांचं या दोघांचं बोलणं सगळं ऐकलेलं आहे. त्यावरती अर्जुनचा विश्वास आता पक्काच बसतो. अर्जुनचा विश्वास बसतो की या सगळ्यामध्ये नक्कीच सायलीने माझं त्यांच्यावरती प्रेम आहे हे ऐकलेलं आहे. अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये तुम्हाला मी जे काही बोललो ते पटलं नाही का. सायली म्हणते कुणाला पटेल सर, म्हणजे ज्या सगळ्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय तेच जर का आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे तेच तुम्ही मोडत आहात तर मग मला का हे पटेल. यावरती आता अर्जुन समज करून घेतो की कॉन्ट्रॅक्ट मोडणं म्हणजे कदाचित मी प्रेमात पडलोय हे सायलीला समजणं असं असू शकतं आणि त्यामुळे सायली हे सगळं बोलतायत. त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा हे काही मी मुद्दाम केलेलं नाही आहे. या सगळ्यामध्ये मी मुद्दाम का बरं करेन. मुद्दाम करण्यासाठी मला काहीतरी कारण हवे ना. सायली म्हणते ते खरंच तुमचं कारण काय आहे मला माहीत नाही आहे. तुम्ही हे सगळं का केलंय ते मला माहीत नाही आहे, पण तुम्ही केलंय ही गोष्ट बदलता येत नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला किती वेळा सांगू की हे सगळं आपोआप झालंय म्हणून. सायली म्हणते काय मधुभाऊंना न सोडवणं हे आपोआप कसं होऊ शकतं. अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही कशाबद्दल बोल, म्हणजे नक्की काय झालंय. मधुभाऊंना का नाही मी सोडवणार. यावरती सायली म्हणते सर मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तुम्ही ज्या वेळेला तिकडे आता चैतन्य सरांना सांगत होतात की मी मधुभाऊंची केस डिले करतोय. अर्जुनला आत्ता लक्षात येतं अच्छा अच्छा तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय. सायली म्हणते सर याच्यात हसण्यासारखं काय आहे. यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही वेड्यासारखं काहीतरी चुकीचं ऐकलत. मी तुम्हाला खरं तर काहीतरी वेगळंच सांगणार होतो. मला चैतन्यने सांगितलं होतं. चैतन्य मला म्हटला होता की या सगळ्यामध्ये मधुभाऊंची केस डिले करूया, पण त्यावरती मी चैतन्याला म्हटलं होतं की मधुभाऊंची केस डिले करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. सायली म्हणते काय, पण मी जे ऐकलं त्यानुसार तुम्ही केस डिले करत आत्ता हे सगळं समोर आलेलं आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का. यावरती अर्जुन म्हणतो ते बोलायची मला काहीही गरज नाही आहे. आणि आता अर्जुन सायलीवरती रागवतो तुम्हाला वाटलंच कसं की या सगळ्यामध्ये मी मधुभाऊंची केस डिले करेन. असं म्हणत अर्जुन सायलीशी बोलणं थांबवतो आणि आता इकडे सायलीशी काहीही न बोलता तो झोपी जातो. सायली विचार करते नक्की काय झालंय. आता रागवायला तर मी पाहिजे, पण अर्जुन सर का माझ्यावरती इतके रागवलेत. नक्की काय झाले की ज्याच्यामुळे अर्जुन सर इतके रागवलेत असा विचार करत आता सायली बोलत असते.
तोपर्यंत इकडे आता अर्जुनला सायलीचा ऑफिसला गेल्यावरती फोन येतो. सायली अर्जुनला म्हणते, सर काय झालंय, मला तुमच्याशी बोलायचं आहे. खरं तर या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती रागवायला हवं होतं, मी तुमच्यावरती चिडायला हवं होतं, पण तुम्हीच माझ्यावर चिडलायत. यावरती अर्जुन म्हणतो, का नको चिडू, कारण तुम्ही जे काही विचार करताय ना, या सगळ्यामध्ये मी जे काही केलं नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही मला ब्लेम करताय आणि ही गोष्ट मी कधीही आयुष्यात विसरणार नाही. यावरती सायली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. अर्जुन म्हणतो, माझा गैरसमज? सायली सांगते, हो तुमचाच गैरसमज. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला असं वाटतं की मी मधुभाऊंची केस डिले करतोय, तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या, मला याच्याने काही फरक पडत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये माझ्या मनाला माहिती आहे की मी काय विचार केलेला आहे किंवा मी कोणत्या ह्याच्यातून चाललेलो आहे. यावर सायली म्हणते, सर मी जे ऐकलं ना तेच मी तुम्हाला बोलते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे ऐका तुम्ही, आणि फोन कट करून टाकतो. सायली विचार करते, असे काय अर्जुन सर, म्हणजे इतके का ते माझ्यावरती चिडलेत, मी तर या सगळ्यामध्ये त्यांच्याशी मी रागवायला पाहिजे, पण तेच माझ्यावरती रागवलेत, असं काय झालंय, असा सायली विचारच करत बसते. तोपर्यंत इकडे आता चैतन्यने आणि अर्जुनने जे मधुभाऊंच्या बेलसाठी अप्लाय केलेले असतात तो पेपर घेऊन पिऊन येतो आणि सर हे कोर्टामधून तुम्हाला पेपर आलेत असं सांगतो. मग आता अर्जुन ते पेपर पाहतो आणि चैतन्य म्हणतो, वा, म्हणजे तू तुझ्या मनासारखं केलंसच. यावरती अर्जुन म्हणतो, हो, बघू पेपर. आता ते पेपर असतात मधुभाऊंच्या जामिनाचे, कारण ज्या वेळेला चैतन्यने अर्जुनच्या मनामध्ये ही आयडिया दिलेली असते त्याच वेळेला या आयडियामध्ये आपल्याला कुठेतरी भरकटायला नको किंवा या आयडियामुळे आपलं मतपरिवर्तन व्हायला नको. सायलीच्या या सगळ्यामध्ये प्रेमामध्ये आपण मधुभाऊंवरती अन्याय करायला नको, कारण कुठेतरी आपलं सुद्धा अंतर्मन आपल्याला तेच सांगत होतं. म्हणून आता जाऊन अर्जुनने सगळे पुरावे ऑलरेडी सबमिट केलेले असतात आणि चैतन्य म्हणतो, म्हणजे काय बोलू तुला या सगळ्यामध्ये, मी तुला सांगितल्या त्याच्यावरती विचार करण्याच्या ऐवजी तू पुरावे जमासुद्धा केलेस. अर्जुन म्हणतो, हो, कारण मला याच गोष्टीची भीती वाटत होती की माझ्याकडून कोणतीही चूक व्हायला नको आहे, म्हणजे आता किती काही झालं तरी मी या सगळ्यामध्ये चुकायला नको, कारण ना मी जर का माझ्या पद्धतीने मी जर का स्वार्थी झालो असतो तर मी सायलीच्यासाठी मधुभाऊंची केस डिले केली असती आणि त्यासाठी मी त्याच दिवशी तू जेव्हा बोललास ना तेव्हा तुला मी नाही म्हणायच्या आधीच हे सबमिट केलं होतं, असं म्हणत सबमिट केलेल्याची ती आता जी फाईल असते ती चैतन्याला अर्जुन दाखवतो. आता या फाईलवरची डेट असते ती म्हणजे सायलीने जे चैतन्य आणि अर्जुन यांचं बोलणं ऐकलंय त्याच्यासुद्धा आधीची असते आणि त्यामुळे आता अर्जुन ती फाईल दाखवतो, हे बघ, या फाईलला या डेटला मी हे सबमिट केलं होतं, आता मधुभाऊंची सुटका होणार आहे, असं म्हणत सायलीला घेऊन मधुभाऊंना आणण्यासाठी जायला पाहिजे असं आता अर्जुन ठरवतो. काहीही झालं तरी सायली आणि मधुभाऊ यांची भेट आता घडवायलाच पाहिजे. आता ह्या भेटीमध्येच खऱ्या अर्थाने अर्जुनची सच्चाई सायलीच्या समोर येणार असते आणि त्याच वेळेला सायलीला समजणार असतं की आपण जो अर्जुन सरांच्या बद्दल विचार करतोय तो विचार पूर्णपणे चुकीचा आहे. या विचारावरती आपण जो काही निर्णय घेतला होता तो सुद्धा निर्णय चुकीचा आहे. आता आपल्याला हे असं करून चालणार नाही. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन चैतन्यला सांगतो, तू एक काम कर, तू मिसेस सायलींना घेऊन डायरेक्ट तिकडे पोच, त्यांना सांगू नकोस की या सगळ्यामध्ये मधुभाऊ सुटणार आहेत किंवा मधुभाऊंचं काय, हे काहीही बोलू नकोस, तू डायरेक्टली सायलीला घेऊन तिकडे ये आणि या सगळ्यामध्ये तू आता त्यांना सांग की मी त्यांना तिकडे बोलवलंय. असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला घेऊन इकडे तोपर्यंत मधुभाऊंना घेऊन आलेले असतात पोलीस आणि सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. मधुभाऊ सांगायला लागतात, साऊ बाळा, जे तुझा नवरा बोलला ना ते त्यांनी खरंच करून दाखवलेलं आहे, म्हणजे आता तुझ्या नवऱ्याने तुला जे काही वचन दिलं होतं ते वचन त्याने पूर्ण केलंय. खरंच खूप भाग्यवान आहेस बरं तू साऊ बाळा, कारण या सगळ्यामध्ये तुझा नवरा खरंच तुझ्या वचनाला जागलेला आहे. असं म्हणत आता इकडे लगेचच मधुभाऊ सांगतात की मला त्याच दिवशी पोलिसांकडून कळालं होतं की 4 ते 5 दिवसापूर्वीच अर्जुन सरांनी खूप मोठे पुरावे सबमिट केलेले होते. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, मधुभाऊ खरंच, आणि ती अर्जुनकडे पाहायला लागते. आता अर्जुन रागातच सायलीकडे पाहायला लागतो. त्यावेळेला सायली अर्जुनकडे पाहते आणि रागाचा कटाक्ष देते, कारण
सायली आणि अर्जुन फ्लॅशबॅकमध्ये जातात आणि आदल्या रात्री घडलेला प्रकार त्यांना आठवतो. कारण आदल्या रात्री सायली आता घर सोडून जायला निघालेली असते. त्यावेळेला घर सोडून निघालेल्या सायलीला अर्जुनने सांगितलेलं असतं, म्हणजे ती घरच्यांना सांगते की मी कुसुमकडे जायला निघाले. पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, आजची रात्र इथे थांबा, उद्या मी सरप्राईज देणार आहे ते बघा आणि त्यानंतर कुसुमकडे जा, असं म्हणत अर्जुनने सायलीला ती रात्र थांबवलेली असते. आणि हे सरप्राईज मधुभाऊंची सुटका. फायनली मधुभाऊ सायलीला सांगतात, खरंच साऊ बाळा, तुझ्यासारखा नवरा मिळायला खूप भाग्य लागतं हं. तुझा नवरा लाखात एक आहे. त्याने तुला जे वचन दिले ना, ते वचन त्याने पूर्ण केलेलं आहे. या नवऱ्याची नेहमी काळजी घे. अशा नवऱ्याला कधीही त्रास देऊ नको, त्यांना त्रास होईल असं काही वागू नको. यावरती कुसुम म्हणते, हो मधुभाऊ, मी सुद्धा अर्जुनबद्दल गैरसमज करून घेतला होता, पण माझा पण गैरसमज दूर झालेला आहे. खरंच अर्जुन खूप चांगले आहेत आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने जे काही केलंय ना, खरंच ते फक्त आणि फक्त एक चांगला मुलगा, एक चांगला नवराच करू शकतो. आणि खरंच मी माझे आत्तापर्यंत तुमच्यावरती लावलेले सगळे आरोप मागे घेते. आता खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुन यांच्या ह्याच्यावरती मधुभाऊंची मोहर लागलेली असते. आणि मधुभाऊ सांगतात, खरं सांगायचं तर अर्जुन सरांचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे ना, की या प्रेमाखातर ते अख्ख्या जगाशी लढायला तयार होतील. सायली अर्जुनकडे पाहते आणि आता माफी मागते, पण अर्जुन रागातच असतो. आता मात्र इकडे अर्जुनला सायली मनवण्यात यशस्वी होते. आणि सर, तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. मी तुमच्याबद्दल गैरसमज जरी करून घेतला असला तरी तुम्ही या सगळ्यामध्ये तुमचं मत मांडलं, तुमचं ठाम मत मांडलं, इतकंच काय तर माझंसुद्धा मत बदललं. खरंच तुमच्यासाठी किती आभार मानू. मी चुकले, मी तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला, असं म्हणत असतानाच अर्जुन आता चैतन्य सांगायला लागतो, खरं सांगायचं तर सायली वहिनी, अर्जुनचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी सांगितलं होतं की मधुभाऊंची केस डिले कर, जेणेकरून वेळ मिळेल. मग कुसुम म्हणते, एवढंच प्रेम सायलीचं पण आहे. आता या सगळ्यामध्ये स्वतः मधुभाऊ जेलमधून बाहेर आलेत. सायलीचा गैरसमज दूर झालाय. घर सोडून निघालेल्या सायलीला अर्जुनने प्रेमाची कबुली दिली आणि वाईटातून चांगलं घडतं. त्याचप्रमाणे इकडे आता सायलीचा अर्जुनवर विश्वास बसलाय. मधुभाऊंनी पुरावे जमा केल्याचे सांगितलेत, चैतन्यने प्रेम असल्याचं सांगितले, इकडे आता कुसुमने प्रेम असल्याचं सांगितलंय. सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पाडायला लागलेल्या आहेत. आणि आता अर्जुन आणि सायली यांचं प्रेम तर व्यक्त झालंय, यांचं एकमेकांवरील प्रेम तर समजलंय, पण तरीसुद्धा आता दोघंजणं खरे नवरा बायको या नात्याने एकत्र येणं अजूनही बाकी आहेत. प्रेम समजल्यावरती दोघंजणं खरे नवरा बायको या नात्याने कसे एकत्र येणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार.